नमस्कार. नॉलेज ऑफ इकॉनॉमिक्स यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचे स्वागत आहे. या यूट्यूब चॅनलवर सातत्यानं आपण अर्थशास्त्रातील नवनवीन संकल्पना, नवीन मुद्दे, तसेच डिग्री अभ्यासक्रमाशी संबंधित मुद्दे, स्पर्धा परीक्षेच्या अभ्यासाशी संबंधित मुद्दे आणि जनरल इकॉनॉमिक्सच्या नॉलेजशी संबंधित मुद्दे घेऊन येत असतो. त्यासाठी हे सर्वांना अर्थशास्त्राचं ज्ञान घेण्याच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचं असलेलं यूट्यूब चॅनल आहे. ते तुम्ही सबस्क्राईब करून घ्या. आज आपण एका महत्त्वाच्या मुद्द्यावर चर्चा करणार आहोत. ते म्हणजे शिवाजी युनिव्हर्सिटी कोल्हापूर अंतर्गत जे सर्व महाविद्यालय आहेत, जसं की शिवाजी युनिव्हर्सिटी ॲफिलिएटेड जे कॉलेजेस आहेत, त्या कॉलेजमध्ये BA प्रत्येक कॉलेजमध्ये आहे आणि त्या BAमध्ये इकॉनॉमिक्स हा पेपर शिकवला जातो. BA फर्स्ट इयरमध्ये जो इकॉनॉमिक्सचा पेपर आहे, त्या पेपरचं टायटल आहे इंडियन इकॉनॉमी. मग हा इंडियन इकॉनॉमी या पेपरचा 2 पार्टमध्ये सिलेबस दिलेला असतो. एक सेमिस्टर भाग 1, सेमिस्टर पार्ट 2. मग या सेमिस्टर भाग 1मध्ये जो सिलेबस दिलेला आहे इंडियन इकॉनॉमीचा, त्या संदर्भात आपण डिस्कशन करणार आहोत. कारण आता नुकतेच विद्यार्थी मित्रांचे ॲडमिशन झालेले आहेत आणि मग त्यांना वेगवेगळे पेपर त्यांनी चॉईस केलेले असतात. त्यामध्ये इंडियन इकॉनॉमी किंवा इकॉनॉमिक्स हा पेपर चॉईस केलेला आहे. आणि मग मला सांगायला आनंद वाटतो की इकॉनॉमिक्समध्ये पहिल्याच वर्षी तुम्हाला इंडियन इकॉनॉमीचा पेपर आहे, जो अत्यंत महत्त्वाचा आहे. वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षांमध्ये देखील या पेपर्सवर आधारित म्हणजे इंडियन इकॉनॉमीशी संबंधित क्वेश्चन येत असतात. मग ती PSI, STI, UPSC, MPSC कुठल्या पण एक्झाम असू द्या, त्यात इंडियन इकॉनॉमीशी संबंधित क्वेश्चन असतातच. आणि म्हणून मग ज्यांनी BA करण्यासाठी इकॉनॉमिक्स निवडलेला आहे, त्यांना हा पहिलाच पेपर एक अत्यंत महत्त्वाचा आहे आणि सोप्या पद्धतीने त्याच्यामध्ये आपल्याला शिकता येतं. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे सर्व माहिती दैनंदिन व्यवहाराशी संबंधित असते. आपण त्या बऱ्याचशा बाबी त्यातल्या माहिती असतात, ऐकत असतो. फक्त इथं एक आपल्याला कन्सेप्ट स्वरूपाने इथं समजून घेणं गरजेचं आहे. आणि अत्यंत सोपा सिलेबस आहे सर्व, आणि आपल्याला कायमस्वरूपी उपयोगी ठरणारा सिलेबस आहे. म्हणून विद्यार्थी मित्रांनो, यावर तुम्ही बारकाईनं अभ्यास केला पाहिजे. तुमच्या बाकी लेक्चर होतील, आपापले शिक्षक ते शिकवतच असतात, प्राध्यापक लोक शिकवत असतात, परंतु त्यासाठी सिलेबस कोणता आहे त्यावर मी व्हिडिओ घेऊन आलेलो आहे. आणि नंतर त्यातील काही महत्त्वाच्या कन्सेप्ट देखील तुमच्यापर्यंत मी घेऊन येणार आहे. पण आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत इंडियन इकॉनॉमीचा BA फर्स्ट इयरसाठी जो CBSE पॅटर्न आहे, त्या अंतर्गत सेमिस्टर 1साठी सिलेबस कोणता आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, सिलेबस पाहण्या अगोदर हे असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी हे यूट्यूब चॅनल तुम्ही सबस्क्राईब करून घ्या. सर्व विद्यार्थी मित्र सबस्क्राईब करतीलच, शिवाय इतर देखील ज्यांना माहिती हवी आहे असेही त्याला सबस्क्राईब करतील. दिवसेंदिवस आपल्याला प्रतिसाद वाढतो आहे, नवनवीन व्हिडिओची मागणी येते आहे, त्यानुसार आपण ते व्हिडिओ देतो आहोत. विद्यार्थी मित्रांनो, बघा आपण पाहूयात. जो तुमचा इंडियन इकॉनॉमीचा सिलेबस आहे, तो एकूण 4 युनिटमध्ये त्याला डिवाईड केलेला आहे. हेही लक्षात घेणं गरजेचं आहे. म्हणजे 4 युनिट तुमचे या सिलेबसवर आधारित पाडले गेलेले आहेत. त्यातील पहिलं युनिट आपण काय बघूयात. पहिलं युनिट बघा, मॉड्यूल 1 म्हटलं आहे त्याला, इकॉनॉमिक डेव्हलपमेंट सिन्स इंडिपेंडन्स. म्हणजे भारताला स्वातंत्र्य मिळाल्याच्या नंतर आर्थिक विकास असं हे युनिट आहे. म्हणजे स्वातंत्र्य प्राप्तीच्या नंतर आपल्या देशातील आर्थिक विकास असं त्याचं युनिटचं टायटल आहे. त्यामध्ये वेगवेगळ्या सब थीम 4 दिलेले आहेत. त्यातील एक मी तुम्हाला इथं इंग्रजीमध्ये दिलेलं आहे, त्याचं मराठीमध्ये ॲनालिसिस करून देतो आहे. कारण काही विद्यार्थी इंग्लिश मिडियमचे असतील, काही मराठी मिडियमचे असतील, त्या सर्वांनाच ते समजावं म्हणून मी दोन्ही लँग्वेजचा इथं यूज करतो आहे. बघा, पहिला मुद्दा काय या युनिटमध्ये, तर पहिला मुद्दा आहे मेजर फीचर्स ऑफ द इंडियन इकॉनॉमी ॲट इंडिपेंडन्स. म्हणजे स्वातंत्र्यानंतर भारतीय अर्थव्यवस्थेचे प्रमुख वैशिष्ट्ये इथं अभ्यासायचे आहेत. पहिल्या मुद्द्यामध्ये काय अभ्यासायचं आहे, स्वातंत्र्यानंतर भारतीय अर्थव्यवस्थेची वैशिष्ट्ये. त्यानंतर 1.2 मुद्दा दिला आहे बघा, स्ट्रक्चरल चेंजेस इन इंडियन इकॉनॉमी. म्हणजे हा जो 1.2 मुद्दा आहे, त्यामध्ये काय म्हटलं आहे, तर स्ट्रक्चरल चेंजेस इन इंडियन इकॉनॉमी म्हणजे भारतीय अर्थव्यवस्थेतील संरचनात्मक बदल हा तिथं मुद्दा आपल्याला अभ्यासायचा आहे. भारतीय अर्थव्यवस्थेतील संरचनात्मक बदल हा मुद्दा या ठिकाणी आपल्याला अभ्यासायचा आहे. विद्यार्थी मित्रांनो, त्यानंतर बघा 1.3 म्हणजे 1.3 मध्ये काय दिलं आहे, इंडियन इकॉनॉमी अँड इन्क्लुझिव्ह ग्रोथ. म्हणजे हा मुद्दा काय आहे, सर्वसमावेशक वृद्धी आणि भारतीय अर्थव्यवस्था असा हा मुद्दा आहे. हा मुद्दा इथं अभ्यासायचा आहे. त्यानंतर 1.4 मध्ये बघूया,
सस्टेनेबल डेव्हलपमेंट म्हणजे शाश्वत विकास ही संकल्पना आपल्याला इथं पाहायची आहे. बघा अत्यंत महत्त्वाचं आहे. पहिलं युनिट जे आहे इकॉनॉमिक डेव्हलपमेंट सिन्स इंडिपेंडन्स, याच्यामध्ये बघा आपल्याला बेसिक स्वरूपामध्ये स्वातंत्र्याच्या नंतर भारतीय अर्थव्यवस्थेची वैशिष्ट्ये पाहायची. त्यानंतर आपल्याला भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये संरचनात्मक बदल पाहायचा आहे. त्यानंतर सर्वसमावेशक वृद्धी आणि भारतीय अर्थव्यवस्था पाहायची. आणि चौथा मुद्दा जो आहे महत्त्वाचा तो शाश्वत विकास पाहायचा आहे. ह्या 4 कन्सेप्ट आपल्याला इथं पाहायच्यात, हे लक्षात घ्या. कोणत्या? तर भारतीय अर्थव्यवस्थेची वैशिष्ट्ये, पण कधीची? स्वातंत्र्यप्राप्तीनंतरची. त्यानंतर संरचनात्मक बदल पाहायचा आहे. त्यानंतर सर्वसमावेशक वृद्धी आणि भारतीय अर्थव्यवस्था पाहायची. आणि नंतर चौथा मुद्दा कोणता पाहायचा आहे? तर शाश्वत विकास. तुमच्या लक्षात आलं असेल की पहिल्या युनिटमध्ये आपल्याला ह्या बाबी पाहायच्या आहेत. त्यानंतर आपण पाहूयात सेकंड युनिट म्हणजे दुसरं युनिट. दुसऱ्या युनिटचं टायटल आहे चॅलेंजेस बिफोर इंडियन इकॉनॉमी पार्ट 1. चॅलेंजेस बिफोर इंडियन इकॉनॉमी पार्ट 1. त्यामध्ये आपल्याला प्रामुख्याने 2 कन्सेप्ट पाहिजेत. एक पॉवर्टी आणि दुसरी अनएम्प्लॉयमेंट. पॉवर्टी म्हणजे काय? तर दारिद्र्य. आणि अनएम्प्लॉयमेंट म्हणजे काय? तर बेरोजगारी. त्यामध्ये बघा 2.1 मध्ये दिलं आहे पॉवर्टी मिनिंग अँड कन्सेप्ट, म्हणजेच दारिद्र्याचा अर्थ आणि संकल्पना. त्यानंतर पॉवर्टी कॉजेस अँड मेजर्स म्हणजेच काय? तर दारिद्र्याची कारणे आणि उपाय. झाले हे 2 मुद्दे. नंतर 2.3 मध्ये काय दिलं आहे? अनएम्प्लॉयमेंट मिनिंग अँड टाईप्स, म्हणजेच बेरोजगारीचा अर्थ आणि प्रकार. म्हणजे बेरोजगारीचा अर्थ काय आहे आणि बेरोजगारीचे प्रकार कोणकोणते आहेत ते इथं अभ्यासायचे. आणि त्यानंतर 2.4 मध्ये काय अभ्यासायचं आहे? तर अनएम्प्लॉयमेंट कॉजेस आणि उपाय, म्हणजे कारणे आणि उपाय. बेरोजगारीचे कारणे कोणती आहेत आणि बेरोजगारीचे उपाय कोणते आहेत. अशा पद्धतीनं या दुसऱ्या युनिटमध्ये चॅलेंजेस बिफोर इंडियन इकॉनॉमी म्हणजे भारतीय अर्थव्यवस्थेसमोरील आव्हाने हे प्रकरण आहे. यामध्ये काय पाहायचं आहे? तर दारिद्र्य, दारिद्र्याचा अर्थ, दारिद्र्याची संकल्पना, दारिद्र्याची कारणे आणि दारिद्र्याचे उपाय हे मुद्दे पाहिजेत. त्याचबरोबर याच प्रकरणामध्ये बेरोजगारी, बेरोजगारीचा अर्थ, बेरोजगारीचे प्रकार, बेरोजगारीची कारणे आणि बेरोजगारीचे उपाय हे पाहायचं आहे. अशा पद्धतीनं या युनिटमध्ये या 2 कन्सेप्ट पाहायचे आहेत. त्यानंतर आपण पाहूयात तिसरं युनिट किंवा तिसरं मॉड्यूल. त्या तिसऱ्या युनिटमध्येचं टायटल काय आहे? चॅलेंजेस बिफोर इंडियन इकॉनॉमी. म्हणजे पार्ट 1 वर पाहितला दुसऱ्या युनिटमध्ये, आता हा पार्ट 2 आहे. म्हणजे चॅलेंजेसचा म्हणजे भारतीय अर्थव्यवस्थेसमोरील आव्हाने हा जो मुद्दा आहे तो 2 पार्टमध्ये विभाग केलेला आहे. एक दुसरं युनिट आहे आणि हे तिसरं युनिट आहे. मग वरती आपण काय पाहितलं सेकंडमध्ये? तर पॉवर्टी आणि अनएम्प्लॉयमेंट म्हणजे दारिद्र्य आणि बेरोजगारी हा मुद्दा पाहितला, तो अभ्यासायचा आपल्याला. मग इथं काय पाहायचं आहे? तर इथं आपल्याला प्रॉब्लेम ऑफ रेशिंग इकॉनॉमिक अँड सोशल अनइक्वॅलिटी म्हणजे विषमतेचा मुद्दा पाहायचा आहे. पण विषमता कोणती? तर आर्थिक विषमता आणि सामाजिक विषमतेचा अभ्यास आपल्याला करायचा आहे. त्याचबरोबर आर्थिक आणि सामाजिक विषमतेवरील उपाय जो 3.2 मुद्दा आहे, मेजर्स टू करेक्ट इकॉनॉमिक अँड सोशल इनइक्वॅलिटी म्हणजे भारतामध्ये जी आर्थिक आणि सामाजिक असमानता आहे, विषमता आहे, ती कमी करण्यासाठीचे उपाय पाहिजेत. त्यानंतर 3.3 बघा प्रॉब्लेम्स अँड रेमेडीज ऑफ रिजनल इनबॅलन्स इन इंडिया म्हणजे भारतामध्ये जो प्रादेशिक विषमता आहे त्या संदर्भात आपल्याला इथं अभ्यास करायचा आहे. तो प्रॉब्लेम समजून घ्यायचा आहे आणि त्याच्या संदर्भातच्या काही उपाययोजना वगैरे आपल्याला इथं अभ्यासायच्या आहेत. त्यानंतर 3.4 हा मुद्दा एक महत्त्वाचा आहे. तुलनात्मकरित्या अभ्यास आहे म्हणजे आंतरराष्ट्रीय पातळीवर तुलना करायची, म्हणून इथं म्हटलं आहे 3.4 मध्ये इंटरनॅशनल कंपॅरिझन. पण कशाचं? तर नॅशनल इन्कम म्हणजे राष्ट्रीय उत्पन्नाचं, पर कॅपिटा इन्कम म्हणजे दरडोई उत्पन्नाचं, ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स म्हणजे मानवी विकास निर्देशांकाची तुलना जगाशी करायची. म्हणजे भारताचं राष्ट्रीय उत्पन्नाची तुलना जगाच्या राष्ट्रीय उत्पन्नाशी करायची, भारतातील दरडोई उत्पन्नाची तुलना जगाच्या दरडोई उत्पन्नाशी करायची, भारतातील मानवी विकास निर्देशांकाची तुलना जगाच्या मानवी विकास निर्देशांकाशी करायची. अशा पद्धतीनं या तिसऱ्या युनिटमध्ये या सर्व घटकांचा अभ्यास आपल्याला करावयाचा आहे, हे तुमच्या लक्षात आलं असेल. त्यानंतर आपण पाहूयात चौथं युनिट. चौथं युनिट एक महत्त्वाचं युनिट आहे. त्याचं टायटल आहे बघा पॉप्युलेशन इन इंडिया म्हणजे भारतातील लोकसंख्या. यामध्ये आपल्याला काय काय पाहिजे आहे बघा. यामध्ये देखील 4 मुद्दे आपण दिलेत, उपमुद्दे. त्यामध्ये बघा पहिला मुद्दा आहे 4.1 साईज अँड कॉजेस ऑफ ग्रोथ ऑफ पॉप्युलेशन इन इंडिया म्हणजे काय? भारतीय लोकसंख्येचा आकार कसा आहे, त्या भारतीय लोकसंख्याचा म्हणजे आकार वाढण्याची कारणे कोणती आहेत, त्याचा ग्रोथ रेट कसा आहे, म्हणजे भारतातील लोकसंख्या वाढ कशी होते, त्याची
मोठ्या प्रमाणात वाढण्याची कारणं कोणती आहेत याचा या पहिल्या 4.1 मध्ये आपल्याला अभ्यास करायचा आहे. त्यानंतर 4.2 मध्ये काय सांगितलं आहे, ब्रॉड फीचर्स ऑफ इंडियन पॉप्युलेशन, म्हणजे भारतातील लोकसंख्येची मुख्य वैशिष्ट्ये आपल्याला इथं अभ्यासायची आहेत. कोणकोणती आहेत ती वैशिष्ट्ये अभ्यासायची. तुम्हाला माहिती आहे वैशिष्ट्यामध्ये जन्मदर असतो, मृत्यूदर असतो, साक्षरतेचा दर असतो, स्त्री पुरुष प्रमाण असतं, रोजगार असतो, म्हणजे हे सर्व मुद्दा तेव्हा तुम्हाला तो मुद्दा ॲनालिसिस करताना सर्व सांगितलं जाईल. पण इथं फक्त लक्षात ठेवायचं की या प्रकरणामध्ये 4.2 मध्ये काय अभ्यासायचं आहे, तर भारतीय लोकसंख्येची फीचर्स म्हणजे वैशिष्ट्ये अभ्यासाची आहेत. त्यानंतर 4.3 इम्पॅक्ट ऑफ पॉप्युलेशन ग्रोथ ऑन इकॉनॉमिक डेव्हलपमेंट, हा फार महत्त्वाचा मुद्दा आहे बरं का. म्हणजे भारतातील ज्या लोकसंख्या आहे त्या लोकसंख्येचा वाढती आहे आपल्याला माहिती आहे, कारण जगामध्ये आपला लोकसंख्येच्या बाबतीत चीननंतर दुसरा क्रमांक लागतो. आणि अभ्यासकांचं म्हणणं आहे की आपण लवकरच चीनला देखील मागं टाकू, म्हणजे पहिल्या क्रमांकावर येऊ असा अंदाज आहे. आणि म्हणून आपण हा जो महत्त्वाचा मुद्दा आहे 4.3 तो व्यवस्थितपणे अभ्यासला पाहिजे की भारतातील जी वाढती लोकसंख्या आहे त्याचा भारताच्या आर्थिक विकासावर काय परिणाम होतोय ते आपल्याला इथं या ठिकाणी अभ्यासायचा आहे हा मुद्दा. म्हणून आपण तो मुद्दा महत्त्वाचा लक्षात ठेवला पाहिजे. त्यानंतर 4.4 मुद्दा काय, पॉप्युलेशन पॉलिसी 2000, म्हणजे 2000चं जे लोकसंख्याविषयक धोरण आहे ते धोरण या ठिकाणी अभ्यासायचं आहे. बघा विद्यार्थी मित्रांनो, अशा पद्धतीनं आपण BA फर्स्ट इयरसाठी CBSE पॅटर्न ॲक्सेप्ट केलेला आहे आपल्या विद्यापीठाने शिवाजी युनिव्हर्सिटी कोल्हापूरमध्ये. त्या अंतर्गत BA फर्स्ट इयरला इकॉनॉमिक्सचा पेपर निवडलेल्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाचा मुद्दा आहे की त्यांना इकॉनॉमिक्समध्ये इंडियन इकॉनॉमी हा पेपर शिकवला जातो आणि त्या पेपरमध्ये एकूण 4 युनिट आपल्याला अभ्यासायचे आहेत. त्यामध्ये काय काय अभ्यासायचं हे आपण सर्व इंग्रजीमध्येही पाहितलं आहे आणि मराठीमध्येही पाहितलं आहे. हे एकदा लक्षात घ्या, तुम्ही तुमच्या नोटबुकवर उतरून घ्या, म्हणजे जेणेकरून तुम्हाला लक्षात येईल की सिलेबस कोणता आहे, काय काय त्यामध्ये आपल्याला अभ्यासायचं आहे. असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी हे यूट्यूब चॅनल तुम्ही लाईक करा, सबस्क्राईब करा, इतरांना देखील शेअर करा आणि तुम्ही सर्वजण मिळून याचा लाभ घ्या, जेणेकरून तुम्हाला तुमच्या यशामध्ये काहीतरी याचा उपयोग होईल. तो उपयोग करून घ्या आणि तुम्हाला ज्या विषयावर व्हिडिओ असायला हवे असं वाटतं त्या संदर्भात मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा की सर आम्हाला अशा अशा विषयावर व्हिडिओ टाका, तर मी ते नक्कीच टाकेल. कारण माझा एकच हेतू आहे की ज्यांना इकॉनॉमिक्सचं नॉलेज वाढवायचं आहे किंवा ज्यांना नवीन माहिती हवी आहे त्या सर्वांपर्यंत पोहोचणे हा माझा एकमेव हेतू आहे आणि त्यांच्या यशामध्ये कुठंतरी आपण साहेबूत होणे हा माझा मुख्य हेतू आहे. चला तर मग हे यूट्यूब चॅनल तुम्ही सर्वजण लाईक करा, सबस्क्राईब करा आणि इतरांना शेअर करा. धन्यवाद.